श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रथम वंदो गणनाथा उमा शंकराची आसता चरणावरी ठेवणी माथा साष्टांग नमन करीतसो। दुसरी वंदो शारदा चतुराननाची आत्मजा वाग सिद्धी चालवी सहजा तिच्या चरण ओजा दंडवत। आता वंदू देव ब्राह्मण जयाचे निपुण्य पावण प्रसन्न होवोनी श्रोते जन तया नमन दंडवत। आता वंदू साधू सज्जन रात्रंदिवस हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया नमन दंडवत। आता वंदू रंग भूमिका कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रोते देखा तया नमन दंडवत। ऐसे नमन करुणिया सकळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपोलिया बाळा चालवी सकळ नामा म्हणे विठ्ठल विठ्ठल। कैलास राणा शिवचंद्रमोळी फणींद्र माथा मुकुट छळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी। सर्व मांगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। महायोग पीठे तठे भीमरथ्यम वरद पुंडलिकाय धातृ मुनिंद्रम समागस्ततिष्ठमानानकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया। गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्नानं सराली स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमो गंगागिरि योगिराजम्।
तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम सदानंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरी परब्रह्म स्वरूपम। सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। सद्गुरु गोविंद गिरी महाराज की जय। सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा प्रस्तुत प्रसंगी आपण या सप्ताहाच्या निमित्तानं रामनवमीच्या पूर्वपर्वापासून तर हनुमान जयंतीच्या महापर्वापर्यंत हा जो काही सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि हा सप्ताह आयोजित केल्या दुपारी प्रवचनाची सेवा या ठिकाणी आपल्याला करीत असताना एक नवनाथाचं चरित्र या ठिकाणी मध्ये थोडक्यात आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। नाथाचं जन्म आणि नाथ चरित्र याच्यावर आपल्याला कथा करायची आहे आणि ही कथा करीत असताना आपल्या सर्वांना विनंती आहे, आपण सर्वजण ज्ञानी आहात, श्रेष्ठ आहात, परंतु ज्यावेळी सद्गुरूचं आपलं भजन होईल, गुरु दत्तांचं ज्यावेळी भजन होईल त्या सर्वांनी भजन करा। या ठिकाणी हा कार्यक्रम आमचे सर्वांचे गुरुस्थानी असलेले आचार्य भगवान महाराज शास्त्री महाराज यांनी या कार्यक्रमाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। तसेच सडे गावकरी, शिंगव्याचे गावकरी, ग्रामस्थ आणि पंचकृषीतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये हनुमंतरायाचा आशीर्वाद आहे, प्रभू रामचंद्राचा देखील आशीर्वाद आणि या ठिकाणी संध्याकाळी हरिभक्त पारायण आमचे ज्येष्ठ गुरुस्थानी असलेले उकिरडे महाराज यांची संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर कथा आपण श्रवण करीत आहात। तसेच जनार्दन स्वामींचे परमशिष्य स्वामी रमेश गिरीजी महाराज यांचा आशीर्वाद, परमपूज्य रामगिरी महाराजांचा आशीर्वाद, या सर्वांच्या आशीर्वादाने या ठिकाणी दरवर्षी आपल्याला सेवा देणारे हरिभक्त परायण गणपत महाराज लोहाटे यांची दरवर्षी सेवा या ठिकाणी असायची, परंतु ते वैकुंठवासी झाल्यामुळं ते आज आपल्यात नाहीत, परंतु त्यांचा देखील या कार्यक्रमाला आशीर्वाद आहे। असा हा सर्वांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा कार्यक्रम आणि यामध्ये आपल्याला या ठिकाणी नाथांची आपल्याला सेवा करायची। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना या ठिकाणी ज्या अन्नदानाच्या पंक्ती होतात, काल पहिला दिवस असल्यामुळं आणि आपल्या घाईमुळं कालचे अन्नदाते श्री हरिभक्त परायण चांगदेव गंगाधर पाटील बारात यांची काल पंगत होती। त्याच्यानंतर आजची पंगत हरिभक्त परायण किसन मुरलीधर पाटील बाराते, हरिभक्त परायण परशुराम बादराव पाटील वाकचौरे व श्रीमती सुभद्राबाई भाऊसाहेब पाटील वाकचौरे यांच्या आजच्या अन्नदानाची पंगत आहे।
अन्नदात्याला धन्यवाद आणि आपण आपल्या कथेकडे वळू. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा या नवनाथाचे ग्रंथाची आपल्याला सुरुवात करण्यापूर्वी याचा पूर्व इतिहास असा आहे. ज्या वेळी या विश्वामध्ये कुठेच काही नव्हतं, या सृष्टीची निर्मिती झालेली नव्हती, फक्त एक आदि शिव तत्व या ठिकाणी होत. पहिले कोठे जणवते काही पहिले सूर्य तारा पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी. कुठेही काही नव्हतं, फक्त एक ते तत्व होतं, कान्होबा तेरे तेरे ते. हे जे एक शिवतत्व होतं, त्या शिवतत्वाने पुढे विष्णूने भगवंताने त्या ब्रह्मदेवाची निर्मिती केली आणि ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. निर्मितीचं कार्य ब्रह्मदेवाकडे दिलं गेलं आणि ब्रह्मदेवाने या सृष्टीची निर्मिती केली. निर्मिती करीत असताना राक्षस आणि देव या दोघांचीही निर्मिती ब्रह्मदेवाने केली. आता आपण म्हणतो राक्षस कशा करतात, तर राक्षसाची निर्मिती सुद्धा भगवंतानेच केली. जर राक्षस नसले तर देवालाही महत्व राहणार नाही. जसं बघा, रात्र असते आणि रात्र आणि दिवस. रात्रीचं महत्व दिवसामुळे आहे आणि दिवसाचं महत्व रात्रीमुळे आहे. रात्र झाल्यानंतर रात्रीच्या अंधारातून प्रकाश होण्यासाठी दिवसाची गरज असते आणि दिवसाचं संपूर्ण कष्ट केल्यानंतर विश्रांतीसाठी रात्र पाहिजे. विचार करून बघा, रात्र जर नसती तर काय झालं असतं. आजही आपण सारखं काम करीत राहिलो असतो, परंतु विश्रांती घेतली कधी असते. म्हणून जसं रात्र आणि दिवस हे गरजेचे आहे, तसं या सृष्टीवर ही सृष्टी चालण्यासाठी देव आणि दानव या दोघांची गरज असल्यामुळं भगवंताने दोघांची निर्मिती केली. आणि निर्मिती केल्यानंतर त्यांच्यामध्ये युद्ध होऊन प्रत्येक वेळी ज्या ज्या वेळी राक्षसांनी या सृष्टीवर त्रास द्यायला सुरुवात केली, साधू संतांना त्रास द्यायला सुरुवात केली, त्यावेळी प्रत्येक वेळी भगवंताने अवतार घेतला. कालच्या कथेमध्ये आपण ते सांगितलेलंच आहे. सुरुवातीला मत्स्य अवतार झाला, नंतर कच्छ अवतार झाला, नंतर वराह अवतार झाला. ज्या ज्या वेळी संकट येईल त्या त्यावेळी भगवंताने अवतार घेतले. वामन अवतार झाला, परशुराम अवतार झाला, राम अवतार आपण काल बघितला. बाकीचे सगळे अंश अवतार होते, परंतु राम हा पूर्ण अवतार होता. रामाने पूर्ण अवतारामध्ये संपूर्ण जसं वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलं तसंच वागून दाखवलं. बोलिले वाल्मिक तैसेची करीने वर्तवणी दावी नामा म्हणे. आणि पुढे द्वापार युगामध्ये कृष्णाचा अवतार झाला. आणि जसं राम अवतारामध्ये बंधन होतं, वागताना बंधन होतं देवाला, वाल्मिकीने जसं लिहून ठेवलेलं त्याच्या व्यतिरिक्त काही करता आलं नाही. परंतु कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार होता. आणि या परिपूर्ण अवतारामध्ये भगवंताला जसं वागायचं तसं वागलं. भगवंताला जे करायचं होतं ते भगवंताने पूर्ण केलं.
तुका म्हणे नटधारी भोग भोगुनी ब्रह्मचारी. संपूर्ण अद्भुत अशा लीला या कृष्ण अवतारामध्ये केल्या. आपण ते तुकाराम महाराजांचीच गवळण आहे बघा. नवल केवडे केवडे न कळे कान्होबाचे कोडे. या गवळणीमध्ये संपूर्ण विश्वव्यापक कमलापती त्याची गवळणी कडेवर घेतली. म्हणजे जे काही अशक्य आहे अशा सर्व गोष्टी भगवंताने कृष्ण अवतारामध्ये करून दाखवलं. असा हा कृष्ण अवतार द्वापार युगामध्ये झाला. आणि हा अवतार होत असताना भगवंतानं अनेक राक्षसांचा वध केला. कंस चाणूर मर्दनम सर्व राक्षस मारले. त्याच्यानंतर कौरव पांडवाचं महायुद्ध झालं. त्या युद्धामध्ये भगवंतानं सत्याची बाजू घेतली आणि पांडवांच्या बाजूनं भगवंतानं उभं राहून यदा यदा हे धर्मस्य ग्लानिर्भवति भारत त्याप्रमाणे भगवंताने उपदेश त्या ठिकाणी सर्वांना केला. त्या कुरुक्षेत्रावर गीता निर्माण केली. ती गीता निर्माण झाली ती एकट्या अर्जुनासाठी नसून संपूर्ण विश्वासाठी ज्ञान त्यावेळी भगवान गोपाल कृष्णाने त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि हा असा अवतार द्वापार युगामध्ये झाल्यानंतर संपूर्ण अवतार कार्य पांडवाचा विजय झाला, कौरवांचा पराजय झाला, कौरवांच्या कुळाचा पूर्ण अंत नाश झाला. आणि त्यानंतर पांडव स्वर्गारोहणाला गेले. स्वर्गारोहणाला गेल्यानंतर भगवंतांनी सुद्धा उद्विग्न झाले आणि हा कलियुग आता हे द्वापार युग आणि हा अवतार संपवणार. अवतार कार्य संपल्यानंतर अवतार सोडून निज धामाला जाण्यासाठी भगवंतांनी तयारी केली. आणि हे त्यानंतर हे द्वापार युग संपल्यानंतर कलियुगाला प्रारंभ होणार. आणि हा प्रारंभ होत असताना भगवंताने विचार केला आता या कलियुगामध्ये देव अवताराला येऊ शकणार नाही, कारण कलियुगामध्ये आयुष्य फार कमी आहे. त्या काळामध्ये द्वापार युगामध्ये 1,000 वर्ष नंतर 10,000 वर्ष 1,000 वर्ष करता करता 100 वर्षाचं आयुष्य या ठिकाणी आपल्याला कलियुगामध्ये आहे. आणि या कलियुगामध्ये तपसाधनेनं भगवंताची प्राप्ती करणं किंवा भगवंताला अवताराला आणणं मानवाच्या दृष्टीने शक्य नाही. म्हणून आता याच्या पुढे काय करायचं, कलियुगामध्ये हा भक्ती मार्ग कसा चालवायचा हा विचार भगवंताच्या मनामध्ये आल्यानंतर भगवंतानं जसं आपलं 5 वर्षाचं सरकार संपतं आणि आता शेवटचं वर्ष राहतं, त्यावेळी मग आपले नेते मंडळी सर्व कार्यकर्त्यांना बोलावून सांगतात आता कोणी कोणत्या मतदारसंघात जायचं, आमदारांनी त्याच्या मतदारसंघात जाऊन काय काय काम करायचं पुढच्या तयारीला लागतात. तसं भगवंतानं देखील सर्व देवगणांना ऋषी मुनींना सर्वांना बोलावलं आणि त्या ठिकाणी नवनारायणांना देखील त्या ठिकाणी पाचारण करण्यात आलं. आणि कलियुगामध्ये हा भक्ती मार्ग कसा चालवायचा याच्यासाठी त्या ठिकाणी बैठक बोलावली. आणि त्यामध्ये भगवंतांनी सांगितलं, नवनारायण आल्यानंतर भगवंतांनी उठून त्या नवनारायणांचं स्वागत केलं. कवी नारायण, हरिनारायण, तर भजन नारायण, अंतरिक्ष नारायण असे 9 नारायण. हे 9 नारायण त्या ठिकाणी आल्यानंतर भगवंताने उठून त्यांना स्थान दिलं, त्यांचं स्वागत केलं आणि सांगितलं आता कलियुगाला प्रारंभ होत आहे. आणि कलियुगामध्ये भक्ती करणं एवढं सोपं नाही. त्या ठिकाणी कलियुगामध्ये जी भक्ती होईल ती फक्त नामाने होईल. आणि आज देखील जे आज आपला जो काही ही सृष्टी आहे या सर्व साधू संतांच्या उपकारावर ही सृष्टी आहे. साधू संत आहेत म्हणून ही सृष्टी आहे. कलियुगामध्ये जर उद्धार करायचा असेल तर या ठिकाणी साधूंची गरज आहे. साधू दूर जाना कलियुगी, कलियुगी, साधू दूर जाना कलियुगी, कलियुगी,
साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. कलियुगामध्ये फक्त साधूंच्या पुण्यावरच ही सृष्टी तरणार आहे. आणि कलियुगामध्ये साधू संत या ठिकाणी या लोकांना मार्गाला लावतील आणि भक्ती मार्ग जिवंत ठेवतील. म्हणून या नवनारायणांना सांगितलं, आता अवतार घेत असताना पुढच्या अवतारामध्ये या नवनारायणांनी नवनाथाच्या रूपाने अवतार घ्यायचे. कवी नारायणानं मच्छिंद्रनाथाचा अवतार घ्यायचा. हरिनारायणाला सांगितलं तुम्ही गोरक्षनाथाचा अवतार घ्यायचा. अंतरिक्ष नारायणाला सांगितलं तुम्ही जालिंद्रनाथाचा अवतार घ्यायचा. प्रबुद्धनाथाला सांगितलं, नारायणाला सांगितलं तुम्ही गणितनाथाचा अवतार घ्या. दुर्मिळ नारायणानं भर्तरीनाथाचा अवतार घ्यायचा. करभजननाथानं गहिनीनाथाचा अवतार घ्यायचा. पिंपलाय नारायणानं चरपटीनाथाचा अवतार घ्यायचा. अविभक्त नारायणानं नागनाथाचा अवतार घ्यायचा. आणि असे प्रत्येकाला नऊ नारायणांना नऊ अवतार कसे, कुणी कोणता अवतार घ्यायचा, कुठं घ्यायचा हे निश्चित केलं. अवतार तुम्हा धराया कारण रे, अवतार तुम्हा धराया कारण रे, अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण. उद्धराया जन जन जीवा, उद्धराया अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जनजीवा. जनजीवाचा उद्धार करण्यासाठी तुम्ही अवतार घ्यायचे. असे सगळे नऊ नारायणांना नऊ नाथांच्या रूपाने अवतार घेण्याचे प्रयोजन करण्यात आलं. त्या ठिकाणी वाल्मिक ऋषींना तुलसीदास म्हणून तुम्ही अवतार घ्यायला सांगितलं. शुक मुनीला कबीर महाराज म्हणून अवतार घ्यायला सांगितलं. भगवंताचा प्रिय उद्धवाला सांगितलं तुम्ही नामदेव महाराज व्हा. कुबजाची दाशी होती तिला सांगितलं तुम्ही जनाबाई म्हणून या कलियुगामध्ये तुम्ही संत जनाबाई म्हणून अवताराला या. तसेच जामवंत होता त्याला नरहरी सोनार म्हणून. अशा प्रत्येक त्या काळात आता हे जे संत आहेत हे अनेक जन्मामध्ये देवाबरोबर आहे. ज्या ज्या वेळी आता राम अवतारामध्ये वानराच्या रूपामध्ये होते, कलियुगामध्ये वारकरी झाले. जे वानर होते तेच वारकरी झाले. जे रामाबरोबर होते प्रत्येक अवतारामध्ये, कृष्ण अवतारामध्ये गोपाल झाले. आणि जे गोपाल होते, जे भक्त होते, त्या सर्वांना पुढील अवतार घेण्यासाठी भगवंताने नियोजन केलं. आता या संतांनी सांगितलं, भगवंत आम्ही अवतार घेतो, परंतु जसं मागच्या अवतारामध्ये तुम्ही आमच्या बरोबर होते तसे या अवतारामध्ये तुम्हालाही अवतार घ्यावा लागेल. भगवंताने सांगितलं तुम्ही अवतार घ्या, तुमच्या बरोबर आम्ही सुद्धा अवतार घेऊ. आणि अवतार घेत असताना भगवंताने सांगितलं जे महादेव शिव आहेत ते निवृत्तीनाथ महाराज म्हणून अवतार घेतील. सदाशिवाचा सदाशिवाचा
स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्म सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. आणि या तिन्ही देवांचे अवतार झाल्यानंतर जे आदिशक्ती, त्या आदिशक्तीला संत सांगितलं की तुम्ही मुक्ताबाई म्हणून तुम्ही अवतार घ्या. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी, असे सर्व या तीनही देवांचे अवतार निश्चित झाले. आदिशक्तीचा अवतार निश्चित झाला आणि त्या ठिकाणी कलियुगाला प्रारंभ झाला. कलियुगाला प्रारंभ झाला आणि त्या ठिकाणी उपरिचर वसू जात असताना उर्वशीला बघितलं आणि उर्वशीला बघितल्यानंतर त्या सौंदर्य बघून उपरिचर वसू उत्तेजित झाल्यामुळे त्यांचं तेज त्या ठिकाणी संकलित झालं आणि संकलित झालेलं तेज त्या ठिकाणी त्या यमुनेच्या पाण्यामध्ये पडलं गेलं. जात असताना यमुनेच्या पाण्यामध्ये पडलेलं तेज एका माशाने ते तेज गिळलं. अन्न म्हणून त्या माशाने ते तेज गिळल्यानंतर, त्या पोटामध्ये तेज गेल्यानंतर आता हे जे नवनारायण होते, हे जे अवताराची वाट पाहत होते, त्यावेळी त्या कवी नारायणाने त्या ठिकाणी संधी बघितली आणि जे काही तेज त्या मच्छाच्या पोटामध्ये होते त्या ठिकाणी कवी नारायणाने अवतार घेतला आणि मच्छाच्या पोटामध्ये कवी नारायणाचा गर्भ त्या ठिकाणी वाढीस लागला. आता हे तेज म्हणजे उपरिचर वसूचं तेज आहे. त्या ठिकाणी जीव आणि शिवाचा संबंध आल्यामुळं त्या ठिकाणी गर्भ तयार झाला आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी त्या मच्छाच्या पोटामध्ये गर्भ वाढायला लागला. हळूहळू गर्भ वाढत होता. गर्भ वाढत असताना इकडे कैलासामध्ये नारद महर्षी फिरत 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 कैलासामध्ये शिव पार्वतीकडे गेले. त्या ठिकाणी शिव पार्वती बसलेले असताना नारदाने गेल्यानंतर आता नारदाचं काम असं होतं, कळ लावायचं काम. म्हणजे आता ऋषी जरी संत जरी कळ लावित होते परंतु त्यातून चांगलंच निर्माण करीत होते. म्हणून त्या ठिकाणी पार्वती मातेला सांगितलं शिवजी नसताना, तुम्हाला शिव खरं सांगत नाही. पार्वती मातेने सांगितलं नाही. नारद मुनी तुम्ही सांगतात ते खोटं आहे, शिव माझ्याशी सर्व गोष्टी खऱ्या सांगतात आणि शिवाने मला सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत. परंतु नारद महर्षीने सांगितलं नाही, माते तुम्हाला शिव सगळ्या गोष्टी खऱ्या सांगत नाही. पण याचा काय पुरावा आहे? त्यावेळी नारद महर्षीने सांगितलं, तुम्ही फक्त शिवांना विचारा तुमच्या गळ्यामध्ये ज्या मुंडमाळा आहेत त्या मुंडमाळा कशाच्या आहेत. आजपर्यंत पार्वती मातेला देखील हा प्रश्न कधी पडला नव्हता, शिवाच्या गळ्यात ज्या मुंडमाळा आहेत त्या कशाच्या. मातेला सुद्धा कुतूहल निर्माण झालं, खरोखर शिवाने आपल्याला ही गोष्ट सांगितलेली नाही. म्हणून मातेनं शिवाला विचारलं, तुम्ही मला सगळ्या गोष्टी सांगत नाही, माझ्यापासून काहीतरी लपून ठेवता. शिवानं सांगितलं तसं काही नाही, माझं जे काही ते मी तुला सर्व सांगतो. परंतु नाही म्हणजे तुम्ही तुमच्या गळ्यातल्या ज्या मुंडमाळा आहेत त्या कशाच्या आहेत ते आजपर्यंत तुम्ही मला सांगितलेलं नाही. शिवालाही प्रश्न पडला. इतक्या दिवसानंतर आज हा संशय निर्माण झाला, म्हणजे इथं कोणीतरी येऊन गेलं आणि चौकशी केली. म्हणजे नारद महर्षी आले होते. शिवाच्या लक्षात आलं नारद महर्षीने जे करायचं ते बरोबर केलेलं आहे. जी आपली गुप्त गोष्ट होती ती आता मातेला सांगितलेली आहे.
आणि आता आपल्याला सुद्धा खरं सांगावं लागेल, कारण महाराज इतक्या कोर्टामध्ये जास्त कुठं चालत नाही. आणि ही गोष्ट सांगण्यासाठी शिवाने सांगितलं, पार्वती असं आहे, माझ्या गळ्यामध्ये ज्या मुंडमाळा आहेत या तुझ्या प्रत्येक अवतारातली खून म्हणून मी ह्या गळ्यात धारण करतो. आणि ह्या मुंडमाळा म्हणजे ह्या तुझ्याच आहेत. प्रत्येक अवतारात तुझी आठवण म्हणून ह्या मुंडमाळा मी एक एक गळ्यात घालतो. मातेने सांगितलं, हे कसं शक्य आहे? मी मरते आणि तुम्ही मरत नाही का? शिवाने सांगितलं, मी आदितत्व आहे. आदितत्वाचा नाश नाही, शिवाचा नाश नाही. जसं पहिल्याप्रमाणे सांगितलं, पहिले कुठेच नव्हते काही, त्यावेळी हे तत्व होतं. आणि ही प्रत्येक वेळी तुझा अवतार संपतो, पुन्हा तपश्चर्या करते, पुन्हा माझ्या बरोबर विवाह होतो, असं अनेक अवतार झालेले आहेत. आणि ह्या प्रत्येक अवतारामध्ये तुझी खून म्हणून ही मी गळ्यामध्ये घालतो. त्यावेळी मातेने सांगितलं, तुम्ही चिरंजीव आहात आणि मला मरण आहे, परंतु ह्याच जे काही सत्य तत्व आहे ते मला सांगा. भगवंतानं शिवाने सांगितलं, ही गोष्ट एकांतात सांगावी लागेल. त्या ठिकाणी ही गोष्ट कुणीही ऐकता कामा नये. जे काही गुह्य ज्ञान आहे, पूर्वी हे जे गुह्य ज्ञान होतं वारकरी संप्रदायाच्या आधीच, हे फक्त कानामध्ये मंत्र देऊन सांगितलं जायचं. वारकरी संप्रदाय आल्यानंतर माऊलीने हे ज्ञान सर्वांसाठी मोकळं केलं. परंतु त्याआधी हे ज्ञान फक्त एका गुरु एक शिष्य ह्या परंपरेचं ज्ञान होतं. म्हणून आता तुला एकांत हे ज्ञान सांगावं लागेल. म्हणून नंदीवर आरूढ होऊन शिव पार्वती त्या ठिकाणी निघालेले आहे. आणि असं निवांत स्थळ त्या ठिकाणी शोधत शोधत यमुनेच्या तीरावर, ज्या ठिकाणी या मच्छाने जे अंड गर्भ मच्छाच्या पोटामध्ये जो कवी नारायणाचा वाढत होता, त्या सरोवराच्या किनारी निवांत स्थळ बघितलं. आणि त्या ठिकाणी शिवाने पार्वतीला उपदेश करायला सुरुवात केला. उपदेश करीत असताना पार्वती मातेला हे गुह्य ज्ञान श्रवण करीत असताना झोप आली आणि पार्वती मातेला झोप लागली. परंतु हे ज्ञान त्या मच्छाच्या पोटामध्ये त्या कवी नारायणानं ऐकलं. जसं पूर्वी महाभारतामध्ये अभिमन्यूनं ते ज्ञान ऐकलं होतं, भगवान गोपाल कृष्णाच्या मुखातून गर्भामध्ये असताना अभिमन्यूनं चक्रव्यूह फोडण्याचं ज्ञान ऐकलं होतं. तसंच हे ज्ञान मच्छाच्या पोटामध्ये कवी नारायणानं ऐकलं आणि मातेला झोप लागली. आणि शेवटचे काय कळलं, जसं आपण म्हणतो काय सांगितलं ते कळलं का? जे ज्ञान सांगितलं ते कळलं का नाही पार्वती मातेला? म्हणून भगवंताने पार्वती मातेला विचारलं, मी जे सांगितले तिला कळलं? त्यावेळी पार्वती मातेला झोप लागलेली होती. आणि ज्या मच्छाच्या पोटामध्ये ज्या कवी नारायणानं ज्ञान ऐकलं होतं त्याने सांगितलं, ब्रह्म तत्व एकच आहे. ब्रह्मचंच त्या ठिकाणी सांगितलं, मी आणि तू हा एकच आहे. समोरच्या जीवातला आत्मा आणि आपल्या जीवातला आत्मा एक आहे. आपण वेगळे नाहोत. हे ज्ञान ब्रह्म सत्य सांगितल्यानंतर, तो आवाज मच्छाने त्या सरोवरातून दिल्यानंतर, त्या मच्छाच्या पोटामधून कवी नारायणानं दिल्यानंतर भगवंतानं विचारला, आवाज कुठून आला? पार्वती माता झोपलेल्या आहे. आणि नंतर पार्वती मातेला उठवलं आणि सांगितलं, पार्वती मातेने सांगितलं मला झोप लागली. परंतु हे ज्ञान मग त्याचं उत्तर दिलं कोणी? तर त्या मच्छाच्या पोटात असलेल्या कवी नारायणाने त्याचं उत्तर दिलं. आणि त्या ठिकाणी शिवानं सांगितलं, कवी नारायणा तुम्ही हे ज्ञान ऐकलेलं आहे, परंतु आता तुमचा उद्धार व्हायचा असेल, तुम्हाला अवताराला यायचंय. आणि तुम्ही ज्यावेळी अवताराला याल त्यावेळी मच्छिंद्रनाथ म्हणून तुम्ही जन्माला आल्यानंतर तुम्हाला हाच उपदेश मी गुरुमुखातून
दत्त महाराजांच्या मुखातून मी तुम्हाला करवी. महाराज कोणताही उपदेश, कोणतंही ज्ञान आपल्याला जरी समोरून कोणी सांगत असेल, परंतु त्याचा उपयोग किंवा ते ज्ञान सिद्ध होण्यासाठी गुरु असावा लागतो. गुरुच्या मुखातून ऐकलेलं ज्ञानच सिद्ध होऊ शकतं. जसं नामदेव महाराजाला प्रत्यक्ष देव नामदेव महाराजाबरोबर दररोज बोलत होते. नामदेव महाराजाच्या हातातून देव जेवत होते. नामदेव महाराजाच्या हातातून दूध पित होते. दूध पियो मोरे गोविंद लाला, 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 गोविंद लाला, दूध पियो मोरे 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 गोविंद लाला. भगवंत नामदेव महाराजाच्या हाताने जेवण करीत होते. भगवंत नामदेव महाराजाच्या हाताने दूध पित होते. परंतु भगवंतानं सांगितलं, हे जरी मी तुला प्रत्यक्ष भेटत असलो, बोलत असलो, परंतु जे काही ज्ञान आहे, ब्रह्मतत्वाचं जे ज्ञान आहे ते तुला गुरु झाल्याशिवाय मिळणार नाही. समोरच्या मध्ये परमात्मा पाहण्याचे किंवा सर्व जीवभूतामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये परमेश्वर पाहण्याची जी बुद्धी आहे, जे ज्ञान आहे, ते तुला गुरुशिवाय मिळणार नाही. म्हणून नामदेव महाराजाला औंढ्या नागनाथला पाठवलं. त्या ठिकाणी विसोबा खेचरांनी त्यांना उपदेश केला आणि तिथून पुढे महाराजांना, नामदेव महाराजांना प्रत्येक जीवामध्ये आत्मा पाहण्याचं ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त झालं. ती दृष्टी प्राप्त झाली. म्हणून त्या ठिकाणी चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये कुत्रा ज्यावेळी तो कोरडा नैवेद्य घेऊन पळायला लागलं, त्यावेळी भगवंताला, नामदेव महाराजाला त्या कुत्र्यामध्ये सुद्धा देव दिसला. नाथ महाराजांना गाढवामध्ये देव दिसला. सर्व प्राण्यामध्ये, सर्व जीवामध्ये देव पाहण्याची शक्ती किंवा देव पाहण्याचं ज्ञान किंवा ती दृष्टी गुरुकृपेशिवाय होत नाही. गुरुशिवाय ज्ञान मिळत नाही. म्हणून तुला हा उपदेश मी ज्यावेळी तुझा अवतार होईल त्यावेळी दत्त मुखातून तुला मी हा उपदेश करीन असं शिवानी सांगितलं. आणि शिव त्या ठिकाणावरून कैलासामध्ये निघून गेले. कालांतराने हळूहळू पूर्ण दिवस झाल्यानंतर त्या मच्छानं ते अंड त्या नदीच्या किनारी टाकल्यानंतर त्या ठिकाणी अनेक बगळे त्या ठिकाणी मासे खाण्यासाठी, मासे वेचण्यासाठी जमा झाले होते. त्या बगड्यांनी ते अन्न म्हणून किंवा एक काहीतरी नवीन वस्तू म्हणून त्या अंड्याला चोच मारायला सुरुवात केली. चोच मारल्यानंतर त्या अंड फुटल्या गेलं आणि त्या अंड्यातून सूर्याचं तेज असावं असा मच्छिंद्रनाथांचा त्या ठिकाणी जन्म. मच्छिंद्रनाथ महाराज की जय, मच्छिंद्रनाथ महाराज की जय. मच्छिंद्रनाथाचा जन्म त्या ठिकाणी तेज असं, सूर्याचं तेज असावं असं ते छोटस बालक त्या अंड्यामधून बाहेर आलं. आल्यानंतर संपूर्ण विश्वाला त्या ठिकाणी आनंद झाला. सर्व देव देवतांना आनंद झाला. मच्छिंद्रनाथाने त्या ठिकाणी जन्म घेतला. त्या ठिकाणी त्या यमुनेच्या तीरावर त्या पाण्यामध्ये मासे पकडणारा एक कोळी होता आणि त्या बालकाचा रडण्याचा आवाज आला आणि ते तेज बघून ते सगळे बगळे पक्षी उडून गेले. आणि तो रडण्याचा आवाज त्या कोळ्याला आल्यानंतर त्या कोळ्याने त्या ठिकाणी बघितलं, एक तेजपुंज असं बालक त्या अंड्यामधून बाहेर आलेला आहे आणि ते रडत आहे. कुणीतरी देव अवतारी या ठिकाणी जन्माला आलेला आहे असं लक्षात आल्यानंतर त्या कोळ्याने त्या बालकाला घेतलं
बालकाला घेतलं आणि बघितलं तर त्याचं तेज इतकं होतं, सूर्याचं तेज असावं असं तेज त्या बालकाचं. आणि त्या बालकाला घेऊन तो कमिक नावाचा जो कोळी होता, तो धीवर होता, तो आपल्या घरी आलेला आहे. योगायोगानं त्या कोळ्याला सुद्धा मुलबाळ नव्हतं. आणि घरी आल्यानंतर त्या पत्नीला ज्यावेळी दाखवलं ते मूल, मला गंगेच्या किनारी हा तेजपुंज असं बालक त्या ठिकाणी मला सापडलं. हा योगायोग असतो एखाद्या जीवनामध्ये. जर भाग्य उदय झाला तर अशा अवतारी मुलं त्या ठिकाणी जन्माला येतात आणि ती सांभाळण्याचं भाग्य यांना मिळतं. त्या मातेला देखील खूप आनंद झाला. मातेनं घेतलं, स्नान घातलं. आणि भगवंताची लीला अशी आहे महाराज, आपण जन्माला येण्याआधीच आपली सर्व व्यवस्था केलेली आहे. बाळा दुधा कोण करील उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती, वाढवी श्रीपती सर्वे सोनी, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती, वाढवी श्रीपती सर्वे सोनी, बाळा दुधा बाळा दूध कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. बालक जन्माला येण्यापूर्वीच भगवंताने त्याची सर्व व्यवस्था केलेली आहे. आपण म्हणतो माझं कसं होईल, किंवा मी गेल्यानंतर माझ्या मुलाबाळांचं कसं होईल, ही चिंता आपण करायची गरज नाही. भगवंत प्रत्येकाची काळजी करतो. प्रत्येकाला अन्न पाण्याची व्यवस्था भगवंताने केलेली आहे. आपण उगीच म्हणतो माणसाची देव वाढवी अहंता, मीच एक करता म्हणून या. माणसाला ही अहंता देवच वाढवतो की मीच एक करता आहे, माझ्याशिवाय काहीच होणार नाही, मी गेल्याशिवाय कार्यक्रम होणारच नाही. तसं काय नाही महाराज, काहीच राहत नाही, सर्व होणार आहे. भगवंतानं सर्वाची व्यवस्था केली. तसं त्या मच्छिंद्रनाथाला जन्माला आल्यानंतर त्या मातेच्या उदरामध्ये दूध सुद्धा त्या भगवंतानं निर्माण केलं आणि त्या मातेने त्या बाळाचं संगोपन केलं. खूप लाडा कोडामध्ये त्या मच्छिंद्रनाथाचं संगोपन केलं. मच्छिंद्रनाथ हळूहळू हळूहळू मोठे होत चालले. खूप आनंद त्या माता पित्याला मिळाला, कारण भगवंतानंच त्यांच्या घरी अवतार घेतला होता. जिथं देव आला तिथं काय कमी. असं ते बालक पुढे 7 वर्षाचा मच्छिंद्रनाथ झाला. पुढे प्रत्येकाला वाटतं आपला जो काही व्यवसाय आहे, आपला धंदा आहे, तो आपल्या मुलांना पुढे चालवावा. परमार्थ असेल, परमार्थ करणार असेल, त्याने असं वाटतं आपल्या मुलाने आपला परमार्थ चालवावा. जसं आमचे कृष्णा महाराज लकारे सर्व काळजी घेतात कार्यक्रमाची. आणि आजचा हा कार्यक्रम आणि आमचे जे कार्यक्रम आहेत सगळेच हे सर्वस्वी लकारे महाराजांच्या जीवावर असतात. सर्व काळजी करणार, अत्यंत उत्तम अशी साथ देणार आणि त्यांच्याच पायावर पाय ठेवून
आमचे लकारे यश महाराज लकारे हे सुद्धा खूप सुंदर अशी सेवा या परमार्थाची करतात. धन्यवाद आहे खरोखर. त्याची सेवा अत्यंत सिस्टीम लावण्याची पद्धत, सिस्टीम आता वास्तविक ज्याला कसा आवाज पाहिजे त्याला कसा आवाज द्यायचा ही संपूर्ण कला आमच्या यश महाराजांमध्ये आहे. आणि सुंदर असं ऑपरेटिंग करतात. असं शेतकऱ्याला वाटतं माझ्या मुलांना आता माझी शेती सांभाळावी, व्यापार असेल तर व्यापाऱ्याला वाटतं माझ्या मुलांना माझा व्यापार सांभाळावा, असं प्रत्येकाला वाटत असताना त्या कोळ्याला देखील वाटलं की याच्या पुढे आता याने सुद्धा मासे पकडायचं शिकावं. आता त्याला माहित नव्हतं हा देव अवतारी आहे, कारण हा हे मासे पकडेल. परंतु बरोबर चल म्हणून मदत करण्यासाठी घेऊन गेले. मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या कोळ्याने मासे पकडायचे, जाळ्या पकडायचं आणि नदीच्या किनारी आणून टाकायचं. आणि त्या मच्छिंद्रनाथाला सांगितलं फक्त टोपलीच्या बाहेर पडलेले मासे टोपलीत परत टाकायचा, बाहेर जाऊ देऊ नको पाण्यामध्ये. परंतु हे संत हृदय होतं महाराज. त्यांना प्रत्येक ठाई ठाई जीवाजीवामध्ये भगवंत दिसत होते. त्या माशांची तडफड पाहून माशांचं जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. पाण्याच्या बाहेर आलेला मासा जसा तडफड करायला लागला, मच्छिंद्रनाथाला त्याच्यामध्ये भगवंत दिसायला लागले. मच्छिंद्रनाथाने विचार केला, या माशाला मारून खायचं, हे पाप कसं फेडायचं. म्हणून मच्छिंद्रनाथाने माशाचे तडफडणारे मासे पाण्यात सोडायला सुरुवात केली. आणि हे पाण्यात सोडायला लागल्यानंतर तो कोळी मासे आणून टाकायचा आणि हे महाराज ते मासे पाण्यात सोडून द्यायचे. असं बराच वेळ चालल्यानंतर त्या कोळ्याच्या लक्षात आलं मासे तर टोपली दिसतच नाही, काय भानगड. त्याला विचारलं काय करतो, मासे पाण्यात सोड. त्यांना मारून काय करायचं. वडिलांना राग आला. वडिलांना सांगितलं जर हे जर असे पाण्यात सोडले तुला भीक मागून खावं लागेल. परंतु त्याच्यामध्ये असं होतं महाराज की मच्छिंद्रनाथाने बघितलं, अंतर्ज्ञानानं मागच्या गर्भवासाचं ध्यान त्या ठिकाणी नाथांना होतं. नाथाने विचार केला का ज्याच्या उदरामध्ये मी वाढलो, जो माझा वंश आहे, त्या वंशालाच मी काळ बनून राहिलो. व्याली कुऱ्हाडी ताता वरण खाली धोंडा, वरण खाली धोंडा, वरण खाली धोंडा. व्याली कुऱ्हाडी ताता वरण खाली धोंडा, वरण जसं तुकाराम महाराज सांगतात, जर झाडाला जर ठरवलं ना की कुऱ्हाडीला दांडा द्यायचा नाही, कुऱ्हाडीला दांडा नसेल झाड तुटतील का. आता झाड तोडायला दांडा कोण देतो, झाड देतात कुऱ्हाडीला. म्हणून आपल्याच कुळाचा घात आपण करतो, व्याली कुऱ्हाडीचा दांडा. तसं नाथांच्या लक्षात आलं आपण आपल्या कुळाचा नाश करतोय. म्हणून नाथांना ते मासे पाण्यात सोडायला सुरुवात केली. वडील रागावले. वडिलांनी नाथांच्या एक मुस्काडीत मारली आणि तोच वैराग्य, तेच त्याग त्या ठिकाणी नाथांनी घेतला. आणि नाथ त्या ठिकाणावरून वडिलांची नजर चुकून निघून गेले, पळून गेले. पळून जात जात नाथ दूर जंगलामध्ये, ज्या ठिकाणी कुणीच नाही अशा अरण्यामध्ये, बद्रिकाश्रमाच्या आत 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 जात असताना अनेक अरण्य ओलांडलं. आणि त्या बद्रिकाश्रमाच्या पुण्य स्थळी त्या ठिकाणी एक रम्य स्थळ होतं. त्या ठिकाणी नाथ बसल्यानंतर नाथांना अतिशय आनंद वाटला. उजळले भाग्य
स्थळ बघितल्यानंतर नाथांच्या लक्षात आलं की मला गर्भामध्ये असताना जे शिवाने जो उपदेश केलेला आहे त्याची आठवण मच्छिंद्रनाथाला झाली आणि हेच ते परम पावन स्थळ या ठिकाणी माझ्या भाग्याचा उदय होईल म्हणून त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ तपश्चर्येला बसले. मच्छिंद्रनाथ तपश्चर्येला बसल्यानंतर मच्छिंद्रनाथानं शिवाने सांगितलं होतं तो दत्त प्रभूच्या मुखातून उपदेश देईल म्हणून त्या ठिकाणी दत्त प्रभूचं भजन नाथाने सुरू केलं. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ भजन करा भजन. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भजन सुरू केलंय. दिगंबराचा धावा केलाय, श्रीगुरूचा धावा केलाय. दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो. आणि असा दत्ताचं स्मरण करीत करीत तपश्चर्या सुरू केली. हळूहळू हळूहळू अन्न कमी करता करता अन्न कमी केलं, पाणी कमी केलं, कोरडी काष्ठ भक्ष करून हळूहळू शेवटी वायू भक्षण करून तपश्चर्या सुरू राहिली. अशी 12 वर्ष तपश्चर्या त्या बद्रिकाश्रमामध्ये मच्छिंद्रनाथाने केली. आणि मच्छिंद्रनाथाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी दत्त प्रभूला संदेश कळला की त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाची तपश्चर्या आता पूर्ण झालेली आहे आणि आता आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे. आणि शिवानी देखील दत्त प्रभूंना आवाहन केलं का त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ तपश्चर्या करतोय, मच्छिंद्रनाथाची तपश्चर्या पूर्ण होत आहे, तुम्हाला यावं लागेल आणि त्या मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी उपदेश करावा लागेल. म्हणून त्या ठिकाणी दत्त प्रभूंना बोलावण्यात आलं शिवामार्फत. दत्त दिगंबराया मला भेट द्या हो. दिगंबराया हो स्वामी मला भेट द्यावं सारखा धावा करीत असताना दत्त प्रभू त्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहेत. आणि दत्त प्रभू अवतीर्ण झाल्यानंतर दत्त प्रभू शिवाला देखील आवाहन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी शिव सुद्धा त्या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. शिव आणि दत्त प्रभू त्या वनामध्ये फिरत फिरत चालत असताना त्या ठिकाणी ते बालक त्यांना दिसलं. शरीर काष्ठावत झालेलं होतं, हाडाचा सापळा राहिलेला होता, परंतु सारखा दत्त प्रभूचा धावा मुखातून सुरू होता. आणि बघितल्यानंतर दत्त प्रभू जवळ गेले आणि दत्त प्रभूंनी हाक मारली, मच्छिंद्रनाथा डोळे उघड. मच्छिंद्रनाथाच्या कानावर शब्द गुरुचे पडताच 12 वर्ष झाले एकही मनुष्य या ठिकाणी आलेला नाही, मला कुणी भेटलं नाही आणि या ठिकाणी मला कुणी आवाज दिला. म्हणून त्या समाधीस्थ अवस्थेमध्ये असलेले मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने डोळे उघडले आणि डोळे उघडल्यानंतर समोर बघितलं तर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सावरी दिसले मलाही, सद्गुरू दिसले मलाहे, सद्गुरू दिसले मलाहे, सद्गुरू दिसले मलाहे, सद्गुरू
घडले आणि बघितलं तर समोर साक्षात दत्त प्रभू उभे राहिले. मच्छिंद्रनाथानं विचारलं, गुरुवर आपण कोण आहात? त्यावेळी दत्त प्रभूनं सांगितलं, मी अनुसया अत्री नंदन दत्त प्रभू आहे. आणि त्या ठिकाणी सांगितल्यानंतर त्या मच्छिंद्रनाथानं साष्टांग त्या दत्त प्रभूच्या पायावर दंडवत घातला. पायावर अश्रूने, संपूर्ण डोळ्यातील अश्रूने सांगितलं, प्रभू इतक्या दिवस माझी का प्रतीक्षा केली? फार उशीर केला, माझी कितकी परीक्षा का पाहिली? अश्रू डोळ्यातून येत होते आणि त्या अश्रूने दत्त प्रभूचे चरण त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथानं धुतले. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, माझे गुरु भजन. मन लागो रे लागो रे, माझे गुरु भजन. मन लागो रे लागो रे, माझे गुरु भजन. मन लागो लागो रे माझे गुरु भजनी. त्या ठिकाणी दत्त प्रभूचे चरण नयन अश्रूंनी धुतल्यानंतर त्या ठिकाणी दत्त प्रभूने कृपा दृष्टी निहाळिले, आपले पदी बैसविले. दृष्टी टाकल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण तेज असं मच्छिंद्रनाथाचं जे काष्टावत शरीर होतं ते संपूर्ण शरीर पूर्ववत झालं. साधूच्या नुसत्या दृष्टीने देखील काया पालट होऊ शकतो. आणि दत्त प्रभूंनी दृष्टी टाकल्यानंतर दत्त प्रभूच्या दृष्टीने मच्छिंद्रनाथाचं शरीर पूर्ववत झालं. आणि त्या ठिकाणी शिव उपस्थित होते. शिवाच्या उपस्थितीमध्ये दत्त प्रभूने मच्छिंद्रनाथाला उपदेश केला. आणि त्या ठिकाणी शिवाने देखील त्या ठिकाणी शक्ती दिली, उपदेश केला. आणि या दोन दत्त संप्रदाय आणि शिव संप्रदाय या दोन संप्रदायाचं एकीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. आज जो आपला वारकरी संप्रदाय आहे, जे गुह्य ज्ञान आलेलं होतं ते जे आज आपण माऊलीच्या रूपाने जो प्रत्यक्ष प्रगट झालेला आहे तो नाथ संप्रदाय. आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता, आदिनाथ गुरु सकल सिद्धांता. मच्छिंद्र तयाता, मच्छिंद्र तयाता, भोजनिका मच्छिंद्र तयाता, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आदिनाथापासून ही परंपरा त्या ठिकाणी आदिनाथ शिव आणि दत्त प्रभू या दोन संप्रदायाचं एकत्रीकरण या ठिकाणी झालेलं आहे. आणि तिथे नाथ संप्रदायाची स्थापना या दोन्हीने शिवानी आणि दत्त प्रभूंनी केली. आणि त्या ठिकाणी शिवाची शक्ती आणि दत्त प्रभूचं ज्ञान त्या ठिकाणी
दत्तप्रभूचा त्रिशूल, शिवाचा त्रिशूल, दत्तप्रभूची कंठी, पावडी, झोळी, गणवेश, आणि जसा दोन्ही संप्रदायाचे एकीकरण होऊन माता शोभे जटा भार, अंगे विभूती सुंदर. जो शिवाचा जटाभार होता तो नाथाने धारण केला. त्रिशूल घेतला, चिमटा घेतला. या दोन्ही संप्रदायाचे जे काही शस्त्र होते हे शस्त्र नाथ संप्रदायाला दिले आणि दत्तप्रभूने आणि शिवाने सांगितलं, आता तुम्हाला हा नाथ संप्रदाय वाढवायचा आहे, पुढे या नाथ संप्रदायाचा प्रचार प्रसार करायचा आहे. आणि हा नाथ संप्रदायाचा प्रचार करून जे काही दुःखी जीव आहे त्या जीवांचं दुःख निवारण करण्यासाठी तुम्हाला हा संप्रदायाचा उपयोग करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आता शाबरी विद्या प्राप्त करा आणि शाबरी विद्या प्राप्त करून तुम्ही या जडजीवाचा उद्धार करा असं सांगून उपदेश करून त्या ठिकाणी शिव आणि दत्तप्रभू अंतर्धान पावलेले आहेत. मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी उपदेश झालेला आहे, संपूर्ण ज्ञान झालेलं आहे. आणि आता मच्छिंद्रनाथानं ठरवलं, आता आपल्याला या संप्रदायाचा प्रचार करायचा आहे, शक्ती मिळवायची. आणि शाबरी विद्या मिळवण्यासाठी, शाबरी शक्ती मिळवण्यासाठी मच्छिंद्रनाथ आता त्या ठिकाणाहून निघालेले आहेत. आणि मच्छिंद्रनाथ प्रवास करीत 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 सप्तशृंग गडावर आलेले आहे. या सृष्टीमध्ये जी काही शक्ती आहे, देवतांमध्ये ज्या वेळी युद्ध करण्याची वेळ आली आणि देवतांना ज्यावेळी शक्तीची गरज पडली त्यावेळी मातेला आवाहन करावं लागलं. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी. ओ महिषासुर मर्दना मुनी, त्रिविध पाटी करवल धाय निरायता जोगवा. भगवंताला या शक्तीची गरज पडली त्यावेळी भगवंतानं आवाहन केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी शक्ती प्रगट होऊन त्या ठिकाणी देवांचा युद्धामध्ये शक्तीने सुद्धा मदत केलेली आहे. आणि शक्तीच्या जोरावरच, या आदिशक्तीच्या जोरावरच देवांनी युद्ध जिंकलेले आहे. अनेक युद्धाचे प्रसंग आहेत. त्या युद्धामध्ये कालिका मात्यासारख्या आवाहन करावं लागलं आणि त्या ठिकाणी देवांना विजय मिळवता आला. अशी ही मातेची शक्ती मिळवण्यासाठी मच्छिंद्रनाथ सप्तशृंग गडावर आलेले आहेत. त्या ठिकाणी अंबिका मातेचं मंदिर बघितलं आणि ते मंदिर बघितल्यानंतर त्या ठिकाणी नाथ त्या मंदिरामध्ये गेलेले आहेत आणि त्या मातेचं दर्शन घेतलं, मातेला आवाहन केलं आणि त्या ठिकाणी त्या 7 दिवस त्या ठिकाणी अन्न पाण्याचा विना मातेसमोर, त्या अंबिका मातेसमोर अनुष्ठान त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाने केलं आणि माता प्रत्यक्ष प्रगट झाली. आणि प्रगट झाल्यानंतर मातेने विचारलं कशासाठी आवाहन केलं. त्यावेळी मच्छिंद्रनाथाने सांगितलं, मला शाबरी विद्येचं कवित्व करायचंय, मला शाबरी विद्या मिळवायची, त्यासाठी मला आपल्या शक्तीची गरज आहे, आपल्या मदतीची गरज आहे.
आणि मात्यानं ती तळमळ बघितल्यानंतर माता देखील प्रसन्न झाली आणि मात्यानं ठरवलं आता नाथाला मदत करायची. आणि नाथाला घेऊन माता मार्तंड पर्वतावर गेलेले आहे. नाथाला बरोबर घेतलेला आहे, मार्तंड पर्वतावर गेलेला आहे. त्या ठिकाणी नाग आश्वस्त वृक्ष जो स्वर्गामध्ये असतो, ज्या वृक्षावर सर्व दैवत असतात, असा अत्यंत दैदिप्यमान असा वृक्ष. तर त्या वृक्षाच्या प्रत्येक फांदीवर एक एक दैवत आहे. सर्वच प्रकारची दैवत, भूते, वेताळ, झुटिंग, ममद्या, हे जे काही सर्व दैवत आहे, देवी देवता, अष्टमहासिद्धी, ज्या काही सर्व दैवत या विश्वामध्ये आहेत, ती सर्व दैवत त्या नाग आश्वस्त वृक्षावर आहेत. असा वृक्ष त्या ठिकाणी मातेनं मंत्र जपून त्या ठिकाणी मंत्राच्या साह्याने निर्माण केला आणि तो दैदिप्यमान वृक्ष मच्छिंद्रनाथाला दाखवला आणि सांगितलं, तुला या वृक्षावरचे सर्व दैवत तुला प्रसन्न करून घ्यायचे. हे प्रसन्न करीत असताना तुला जो काही विधी करायचा आहे, ऋषमुख पर्वताच्या पायथ्याला ब्रह्मगिरी जवळ अंजनेरी पर्वत आहे आणि त्या अंजनेरी पर्वताच्या पायथ्याला कचित नावाची दक्षिण वाहिनी अशी नदी आहे. त्या नदीमध्ये हत्तीच्या पावलाच्या आकाराचे असे 100 कुंड आहेत आणि त्या 100 कुंडामध्ये पवित्र असं जल आहे. त्या ठिकाणी तुला जायचंय आणि जाताना बरोबर सुकलेली पांढरीची वेल असते, पांढरी वनस्पती असते, त्या पांढरी वनस्पतीची वेल सुकलेली पाहिजे. सुकलेली वेल घ्यायची आणि ती त्या प्रत्येक कुंडामध्ये टाकीत त्या शेवटपर्यंत जायचं आणि शेवटपर्यंत गेल्यानंतर परत फिरायचं आणि परत फिरल्यानंतर ज्या कुंडामधील वेल सुकलेली वेल जिवंत होईल अशी त्या कुंडामध्ये शक्ती असेल, त्या कुंडाचं जल प्राशन करायचं आणि ते जल प्राशन करून ते जल भरून या वृक्षावर शिंपडायचं. परंतु हे ध्यानात ठेव, ते जल एवढं सामान्य नाही की ते जल कुणीही सामान्य माणूस प्राशन करू शकेल. तुला ज्यावेळी जल प्राशन करेल त्यावेळी तुला मूर्छा येईल आणि त्यावेळी तू सूर्याच्या 12 नामाचा जप अखंड सुरू ठेवायचा आणि त्यामुळे तुझी मूर्छा जाईल आणि त्या सूर्याच्या 12 नामाचा जप करून या वृक्षावर तू प्रत्येक वेळी येऊन शिंपण करायचं आणि प्रत्येक वेळी एक दैवत तुला प्रसन्न होईल. असं तुला एका वेळी एकच दैवत प्रसन्न करून घेताना तुला 6 महिने हे सर्व दैवत प्रसन्न करून घ्यावे लागतील. मच्छिंद्रनाथाने तो उपदेश ऐकला आणि मच्छिंद्रनाथाने त्याप्रमाणे गेले. त्या ठिकाणी ती वेल टाकली, ज्या कुंडामध्ये वेल सजीव झाली त्या कुंडाचं जल प्राशन केलं, मूर्छा आली, सूर्याच्या 12 नामाचा जप केला, मूर्छा गेली आणि ते जल आणून प्रत्येक वेळी शिंपण करून 6 महिन्यामध्ये सर्व दैवत त्या वृक्षावरची प्रसन्न करून संपूर्ण शक्ती त्या ठिकाणी नाथाने मिळवली. आणि असे शक्तिवान झालेले नाथ आता जगाच्या कल्याणासाठी निघालेले आहेत. जात असताना, भ्रमंती करीत असताना बंगाल देशामध्ये त्या ठिकाणी गेलेले आहे. त्या बंगाल प्रांतामध्ये चंद्रगिरी नावाचं गाव आहे. बाबा बंगाल फिरून आला वनात भगव्या कपडी आला, बंगाल फिरून आला वनात भगव्या कपडी
त्या ठिकाणी संपूर्ण बंगाल प्रांत फिरून हे भगवेधारी नाथ त्या ठिकाणी चंद्रगिरी गावामध्ये आलेले आहे. ते चंद्रगिरी गाव म्हणजे ज्या ठिकाणी नरसिंह देवाचं प्रागट्य झालेलं आहे. आपला जो नरसिंह भगवान आहे ते प्रल्हादासाठी जो अवतार घेतलेला आहे ते चंद्रगिरी गाव. आणि त्या चंद्रगिरी गावामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी दुपारची वेळ आणि त्या ठिकाणी गावामध्ये भिक्षा मागून घेण्यासाठी भिक्षेसाठी नाथ त्या गावामध्ये आलेले आहेत. आणि प्रत्येक ठिकाणी जाऊन भिक्षां देहि मा अलक निरंजन भिक्षां देहि मा असं करून भिक्षा मागत मागत नाथ जात असताना एक अत्यंत भव्य दिव्य असं एक घर, अत्यंत पवित्र पावन संपूर्ण त्या ठिकाणी असलेलं सुंदर त्या गावामध्ये आणि एक ब्राह्मण कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्य करीत होतं. त्या स्त्रीचं नाव सरस्वती आणि त्या सर्वोदपाल ब्राह्मण असं कुटुंब त्या ठिकाणी होतं. सर्व त्या ठिकाणी त्यांना भरपूर होतं, धन संपत्ती सर्व होतं. त्या मातेला ज्यावेळी बघितलं आणि मातेनं बघितल्यानंतर कोणीतरी योगी पुरुष आहे, परंतु त्या मातेचं सर्व होतं, संपत्ती होती, सर्व होतं, परंतु पुत्र संतान नसल्यामुळं ती माता दुःखी होती. आणि ते दुःख कोणाला तरी सांगावं. महाराज, आपल्या जीवनामध्ये अनेक दुःख असतात, परंतु संतांनी सांगितलेले दुःख कोणाला सांगावं. आपण जर आपल्या समाजामध्ये जर आपलं दुःख सांगितलं तर हा समाज असा आहे महाराज, हा दुसऱ्याच्या दुःखावर हसणारा समाज. तुम्ही जर दुःख सांगितलं तर तुमच्या दुःखाला लोक हसतील, परंतु जे काही संत असतात तेच तुमचं दुःख निवारण करू शकतात. म्हणून आपलं दुःख हे कुणालाही सांगू नये. आपलं दुःख कोणी निवारण करत नाही, परंतु आपल्या दुःखावर हसणारे लोक असतात. म्हणून आपलं दुःख आपण कधीही संताजवळ सांगावं, साधूजवळ सांगावं, देवाजवळ सांगावं. म्हणून त्या ठिकाणी त्या मातेने विचार केला, कोणीतरी योगी पुरुष आहे, आपलं पुत्र संततीचं दुःख या साधूला सांगावं. म्हणून ज्यावेळी त्या दारामध्ये आले आणि भिक्षां देहि मा अशी हाक मारल्यानंतर त्या मातेनं नाथांना बोलावलं, बसायला टाकलं, पाणी दिलं. नाथाने विचारलं, माते काय दुःख आहे आपलं? त्यावेळी मातेने सांगितलं, संपूर्ण आहे, परंतु पुत्र संतान नाही आणि हे दुःख माझ्या मनामध्ये आहे. परंतु सांगतो, ऐशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. साधू संत हे कुठल्याही लाभाशिवाय आपल्यावर प्रेम करतात. कळवळा आला नाथांना आणि एवढी प्रयत्न करून मिळवलेली जी शक्ती होती तिचा आता आपण उपयोग केला पाहिजे हे नाथांना लक्षात आलं. आणि नाथाने सूर्यमंत्र जपून त्या ठिकाणी भस्माची मुठी त्या मातेला दिली आणि सांगितलं, मी 12 वर्षाने परत येईल, जो पुत्र होईल तो मला दे. मातेने विचार केला, निदान पुत्र तरी होईल, 12 वर्षाने आपल्याला मिळेल, 12 वर्षानंतर आल्यानंतर तो आपण द्यायचा आहे, त्याची नाथांनी मागितलेला आहे. मातेला आनंद झाला आणि नाथ त्या ठिकाणावरून निघून गेलेले. परंतु जसं एखादा सहज परी सापडावा, त्याचं ज्ञान आपल्याला जर नसेल
तर त्याचा उपयोग आपल्याला करता येत नाही. तसं हा सहज मिळालेला प्रसाद मातेला त्याचं एवढं महत्व वाटलं नाही. आणि नंतरच्या 4 मैत्रिणी जमा झाल्या आणि स्त्री आपलं असं आहे का ज्यांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही. आजूबाजूच्या मैत्रिणी जमा झाल्या आणि त्या सरस्वतीने सांगितलं, दुपारी साधू आले होते भिक्षा मागण्यासाठी. साधूला माझं दुःख मी सांगितलं. नाथ होते, वर्णन केलं नाथांचं. आणि ते नाथ असे त्यांनी मला भस्मची मुठी दिली आणि आशीर्वाद दिला, मुलगा होईल म्हणून सांगितलं. परंतु अशा गोष्टीवर आपला विश्वास बसत नाही. त्या स्त्रियांनी सांगितलं, या नाथांचं का खरं असतं का? हे तुला गोमशी करतील, तुला कुत्री करतील, तुला घेऊन जातील, तू ही भस्मची मोठी खाऊ नको. आता साधूवर विश्वास नाही, परंतु शेजारणीवर विश्वास आहे. आता कुठली गोष्ट यांची अशी आहे, यांनी जर काही आणलं आणि जर ती शेजारीने जर सांगितलं चांगलं आहे तरच बरं वाटतं. जर शेजारणीनं नाव ठेवलं तर ती कुठलीही भारी वस्तू त्यांना आवडत नाही. त्या ठिकाणी त्या मातेच्या मनामध्ये संशय निर्माण झाला आणि त्या मातेनं ती भस्मची मुठी त्या उकिरड्यामध्ये टाकून दिली. नाथांनी दिलेली भस्मची मुठी होती, सूर्य मंत्राने जप केलेली भस्मची मुठी. आणि त्या भस्म त्या उकिरड्यामध्ये पडल्यानंतर त्या ठिकाणी हरिनारायणानं त्या ठिकाणी बघितलं की ही वाया जाणार. आणि त्या ठिकाणी हरिनारायणानं त्या ठिकाणी त्या उकिरड्यामध्ये अवतार घेतला आणि त्या ठिकाणावरून मच्छिंद्रनाथ निघालेले आहे. पुढे इकडे त्या उकिरड्यामध्ये हरिनारायण आहे आणि त्यांचा गर्भ त्या उकिरड्यामध्ये वाढतोय. आणि पुढे मच्छिंद्रनाथ फिरत 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 रामेश्वर अशा अनेक देवस्थानाला भेटी देत देत चाललेले आहेत. आणि त्या ठिकाणी एक असा पावसाळ्याचे दिवस होते आणि त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये एका नदीच्या कडेला एक माकडाच्या वेशामध्ये एक माकड त्या ठिकाणी पाऊस आला म्हणून त्यावेळी त्या ठिकाणी एक खड्डा खणण्याचं किंवा असं गुहा तयार करण्याचं काम करीत होतं. नाथाने विचार केला, या इतक्या दिवस सुचलं नाही, आता पाऊस आल्यावर हा करतो. आणि नाथाने त्याला विचारलं, तुला पाऊस पडायला लागल्यावर कुठं घर करतो का? असं करता करता दोघांचं भांडण होता होता त्यांनी सांगितलं तू कोण? त्यांनी सांगितलं तू कोण? नाथाने सांगितलं मी एक जती आहे. त्या माकडाने सांगितलं मी हनुमान जती सोडून कोणालाच मानित नाही. एक हनुमानच असा जती होता, आतापर्यंत दुसरा जती तसा तयार झाला नाही, इतका शक्तिशाली. कारण त्या माकडाच्या वेशामध्ये हनुमंतरायच होते. असं करता करता दोघांचं भांडण सुरू झालं आणि भांडणाचं रूपांतर युद्धामध्ये झालं. मारुतराय स्वतः प्रगट झाले आणि भव्य दिव्य असं मारुतरायाने अवतार घेतला आणि त्या ठिकाणी दोघांचं युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू होत असताना पर्वताचा एकमेकावर मारा करू लागले. अनेक अस्त्र नाथांकडे होते. नाथ त्या अस्त्रांचा वापर करून त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त करीत होते. परंतु असं करता करता शेवटी युद्ध खूप विकोपाला गेलं. आणि विकोपाला गेलं युद्ध ज्यावेळी बघितलं त्यावेळी पवन देवता त्या ठिकाणी धावून आली आणि पवन देवतेनं मारुतरायाला सांगितलं की तू ह्या मच्छिंद्रनाथा बरोबर युद्ध करू नको. मच्छिंद्रनाथ खूप मोठे जती आहेत, खूप शक्तिशाली आहेत आणि यांना आपणच वरदान दिलेले आहेत अशी ओळख करून दिली. आणि त्या ठिकाणी त्यांचं युद्ध थांबवलं, समेट घडवला. पण समेट करीत असताना त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला मारुतीने ओळखलं आणि मारुतीने सांगितलं मी तुला ओळखलं होतं नाथा, परंतु तुझी शक्ती परीक्षा पाहण्यासाठी मी तुझी परीक्षा घेतली आणि
आता माझं एक काम आहे, आपला समेट घडला, आपलं युद्ध थांबवलं, परंतु माझं एक काम आहे, ते माझ्या डोक्यावर एक ओझं आहे, ते तुला उतरावं लागेल. त्यासाठी तुला मला एक वचन द्यावं लागेल. आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांकडून मारुतीने वचन घेतलं श्रीराज्यात जाण्याचं. श्रीराज्यामध्ये त्या ठिकाणी कुठलाही पुरुष जिवंत राहत नव्हता. ही श्रीराज्याची कथा आहे. त्या ठिकाणी मेनका नावाची जी स्वर्गातली देवांगना होती, ती उपरचीर वसूला एकदा हसली. हवेतून जात असताना त्यांचं वस्त्र उडालं आणि तिची चेष्टा केली म्हणून ती मेनका हसली. आणि त्या उपरीचीर वसून त्या मेनकेला शाप दिला की तू मृत्यू लोकामध्ये जाऊन श्री राज्यात जाशील, तिथे तुला पुरुषाचं दर्शन देखील होणार नाही. आणि तीच मेनका त्या ठिकाणी किलोत्तमा म्हणून त्या राज्यामध्ये जन्माला आली. त्या श्री राज्य होतं. त्या ठिकाणी हत्तीच्या सोंडेमध्ये माळ देऊन नवीन राणीची नेमणूक व्हायची. योगायोगाने पहिल्या राणीचा काळ संपत आल्यानंतर ही जी किलोत्तमा म्हणून त्या ठिकाणी होती, त्या हत्तीने तिच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि त्या राज्याची ती राणी झाली. ती मैनाकिनी राणी त्या ठिकाणी झाल्यानंतर तिने विचार केला, या ठिकाणी फक्त मारुतीच्या भुभुक्काराने स्त्रिया गर्भवती होतात, परंतु या ठिकाणी पुरुष जिवंत राहत नाही. आणि तिने मारुतीची भयंकर अशी तपश्चर्या त्या मैनाकीने केली आणि मारुतीला प्रसन्न करून घेतल्यानंतर मारुतीजवळ इच्छा निर्माण केली की मला प्रत्यक्ष अंगसंग द्यावा आणि तुमच्यापासून एक पुत्र निर्माण व्हावा, अशी त्या ठिकाणी इच्छा प्रकट केल्यानंतर मारुतीने सांगितलं, हे शक्य नाही. मी बाल ब्रह्मचारी आहे, परंतु मला सीतामाईच्या वचनामुळे गुतावं लागलं. त्याच्यामध्ये इतिहास असा होता, ज्यावेळी रावणाचा पराभव करून सीतेला घेऊन प्रभू रामचंद्र आले आणि सर्वांना त्या ठिकाणी यथोचित सत्कार झाला, परंतु माईनं त्या ठिकाणी हनुमंतरायाकडे विनंती केली की माझी एक वचन मला दे आणि तू लग्न कर आणि संसार कर. परंतु त्यावेळी प्रभू रामचंद्राने सांगितलं की तू बाल ब्रह्मचारी आहे, परंतु आता मातेचा सुद्धा जो काही तू वचन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी तू आता श्रीराज्यामध्ये जा आणि त्या ठिकाणी तुझ्या भुभुक्काराने स्त्रिया गर्भवती होतील, म्हणून तुला लग्न केल्यासही तुझं वचन पूर्ण होईल आणि तुझं ब्रह्मचर्यही ढळणार नाही. अशा दोन्ही वचनातून प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाला मुक्त केलं आणि ते मैनावतीचं दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मच्छिंद्रनाथाला त्या ठिकाणी जावं अशी विनंती हनुमंतरायाने केली. मच्छिंद्राला विनंती केल्यानंतर मच्छिंद्राने सांगितलं, आम्ही सुद्धा ब्रह्मचारी आहोत, संन्यासी आहोत, तुम्ही आम्हाला याच्यामध्ये कशा करता गुतावता. हे मारुतीरायाने सांगितलं, मला प्रभू रामचंद्राने सांगितलेलं आहे. हे असं चक्र घडत आलेलं आहे. 99 वेळा मारुती झालेला आहे, 99 वेळा राम झालेला आहे, मच्छिंद्रनाथ सुद्धा 99 वेळा झालेला आहे. आता ही 100वी वेळ आहे. हे ठरलेलं आहे, तुला जावं लागेल. त्याच्यामध्ये जे विधी लिखित आहे ते कालानं प्रत्येक कालामध्ये घडत आलेलं आहे. तेव्हा प्रभू रामचंद्राने सांगितल्याप्रमाणे तुला देखील श्रीराज्यामध्ये जावं लागेल असं वचन मच्छिंद्रनाथाकडून घेतलं. आणि तिथून मच्छिंद्रनाथ सांगितलं, मच्छिंद्रनाथाने मी जाईल, परंतु मला माझे अजून जे काही कार्य आहे ते मला पूर्ण करायचंय आणि ते कार्य पूर्ण झाल्यानंतर मी तुझं वचन पूर्ण करील असं सांगून त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ निघालेले आहे आणि दत्तप्रभूचं भजन सुरू केलेलं आहे त्यांनी. दिगंबरा
ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. आता ही कथा आज फक्त मच्छिंद्रनाथापर्यंतच आपण, अजून आपल्याला पुढचे नाथ भरपूर आहे, परंतु अजून मच्छिंद्रनाथाच पूर्ण झालेलं नाही. परंतु आपला वेळ मर्यादित आहे. त्या ठिकाणावर मच्छिंद्रनाथ निघालेले आहे आणि पुढे हिंगळा देवीच्या दर्शनासाठी गेलेले आहेत. या ठिकाणी जे काही आयोजकांनी जे काही सुंदर आयोजन केलेलं आहे, ही नवनाथाची जी कथा आहे ही खूप पुण्य अशी पावन अशी कथा आहे. अशा या पावन कथेचं जर आपण श्रवण केलं तर आपल्या मनातील सर्व संकल्प सिद्धीत जातात. नाथ शक्ती अमाप आहे. अशा या नाथ शक्तीचं आपल्या या ठिकाणी श्रवण होतंय. आपण सर्व मोठ्या प्रेमानं या कथेचं श्रवण करतात. सर्वांच्या चरणावर मी नतमस्तक होतो आणि असंच आपण हे नाथ चरित्र आपल्या या पुढच्या 5 दिवसामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. या संपूर्ण नाथ चरित्राचं जर पारायण झालं तर आपल्या ज्या मनोइच्छा संपूर्ण दुःखातून मनुष्य निवृत्त होऊ शकतो. याच्यामध्ये अनेक मंत्र आहेत. ते मंत्र सिद्ध होतात, सिद्ध केले तर खरोखरच मनोकामना पूर्ण होतात असे अनुभव अनेक लोकांना आलेले आहेत. असे मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणावर निघाल्यानंतर हिंगळा देवीच्या दर्शनाला गेलेले आहेत आणि हिंगळा देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या अरण्यामध्ये त्या हिंगळा देवीचं मंदिर आहे. त्या ठिकाणी भैरवांचा कडा पहारा आहे आणि त्या भैरवांनी त्या मच्छिंद्रनाथाला अडवलं आणि सांगितलं तू दर्शनासाठी जाऊ शकत नाही. या ठिकाणी तुझ्या पाप पुण्याचा हिशोब दिल्याशिवाय तुला पुढे जाता येणार नाही. असं त्या भैरवाने अडवल्यानंतर मच्छिंद्रनाथाला सांगितलं मी आयुष्यामध्ये कुठलंच वाईट कार्य केलेलं नाही आणि कुठलंही पाप केलेलं नाही. त्याच्यामुळे मला पाप पुण्य हिशोब देण्याची गरजच नाही. सांगितलं तू हिशोब दिला तर ठीक, नाही तर जर या ठिकाणाहून पुढे गेल्यानंतर एक दरवाजा असतो. त्या ठिकाणी जर पाप केलेला असेल तर तो दरवाजा आकुंचन पावतो आणि त्या ठिकाणी माणूस गुप्तो. तर तू तुझं काय असेल ते पाप पुण्य आम्हाला सांग आणि मगच तू पुढे जा. परंतु मच्छिंद्रनाथाला सांगितलं मला पाप पुण्य माहीतच नाही. असं करता करता भैरवाचा आणि त्या ठिकाणी भैरवाने अडवल्यानंतर मच्छिंद्रनाथाला खूप राग आला आणि मच्छिंद्रनाथाचं आणि त्या भैरवांचं युद्ध सुरू झालं. त्या युद्धाचा इतकं मोठं प्रचंड त्या ठिकाणी विश्वामध्ये आवाज यायला लागला. हिंगळा देवीला लक्षात आलं की या ठिकाणी काहीतरी अघटित घडतंय, म्हणून ती चौकशी करण्यासाठी त्या मातृकांना पाठवलं आणि मातृका गेल्या. मातृकांनी बघितलं भैरव निषेध पडलेले आहेत. त्या मातृकांना मंत्राने त्या ठिकाणी सर्व विवस्त्र केल्या. अनेक मायावी पुरुष निर्माण केले, त्यांना पुन्हा शुद्धीवर आणलं आणि शुद्धीवर आणल्यानंतर त्या ठिकाणी त्या लाजल्या आणि त्या पळत त्या हिंगळा देवीकडे पळत गेल्या आणि त्या मातेला सांगितलं माते कुणीतरी जती आलेला आहे. त्यांनी सर्व भैरवांना त्या ठिकाणी बेशुद्ध अवस्थेत पाडलेलं आहे. सर्व भैरव त्या ठिकाणी पडलेले आहेत. आमची सुद्धा खूप फजिती केली आणि त्या ठिकाणी मातेने बघितलं कोणीतरी योगी सामर्थ्यवान योगी या ठिकाणी आलेला आहे आणि त्या सर्वांना वस्त्र नेसायला दिले आणि माता स्वतः मच्छिंद्रनाथाला भेटण्यासाठी बाहेर आल्या आणि माता प्रगट झाली. हिंगळा देवी प्रगट झाल्यानंतर हिंगळा देवीनं मच्छिंद्रनाथाला बोलावलं, मच्छिंद्रनाथाला आपल्या मांडीवर बसवलं आणि त्या मातेनं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाला सुद्धा परीक्षा मच्छिंद्रनाथाची बघितली. मच्छिंद्रनाथाला सांगितलं तुझे पराक्रम मला दाखव. मच्छिंद्रनाथाने जे मोठे मोठे पर्वत आहेत ते हवेमध्ये उडवले. हवेमध्ये उडवलेले पर्वत मातेने पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु हिंगळा देवीला सुद्धा ते पर्वत पाडता आले नाही. आणि मग मच्छिंद्रनाथाने पुन्हा स्वसामर्थ्याने ते पर्वत त्या जागेवर आणून बसवले. मच्छिंद्रनाथाचा पराक्रम पाहून माता सुद्धा खूप
प्रसन्न झाली आणि मातेने सांगितलं तुझ्या या कार्यामध्ये माझं सहकार्य राहील. आणि त्या ठिकाणी मातेने सुद्धा अस्त्र प्रदान केले, मातेने सुद्धा शक्ती प्रदान केली हिंगळा देवीनं. आणि त्या ठिकाणावरून मच्छिंद्रनाथ पुढे प्रवास करीत 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 जात असताना एका गावामध्ये रात्रीच्या वेळी मंदिरामध्ये, गावाबाहेर एक अरण्यात असं मंदिर होतं, त्या मंदिरामध्ये नाथ मुक्कामाला होते. मुक्कामाला असलेले नाथ त्या ठिकाणी त्यांनी, रात्रीची वेळ होती, त्या ठिकाणाहून अशा अनेक दिवट्या त्या ठिकाणावरून घेऊन नाथांना दिसले. कुणीतरी जात आहे. नाथांनी बघितलं कोण आहे, तर त्या ठिकाणी ती भूतावळ, जे भूत होते ते भूत त्या ठिकाणी त्यांच्या गुरुला भेटण्यासाठी रात्री जातात. दररोज जाऊन त्या भूतांना, त्यांच्या गुरुला, त्यांच्या राजाला त्या ठिकाणी हजेरी द्यावी लागायची. म्हणून ते भूत त्या ठिकाणाहून जात असताना नाथाने बघितलं आणि नाथांजवळ शक्ती असल्यामुळं नाथाने त्या भूतांना जागेवर चिटकवलं. आणि ते सर्व भूत जागेवर चिटकवल्यानंतर त्या मीटिंग मध्ये मग त्या दक्षिणेचे भूत आले नाही. चर्चा झाल्यानंतर त्या अष्टभैरवाने, जे राजा होता भूतांचा अष्टभैरव, त्या अष्टभैरवानं काही भूतांना चौकशीसाठी पाठवलं. ते भूत आले, त्या भूतांनी चौकशी केली, ते भूत चिटकवलेले पाहिले. ते लक्षात आलं इथं कुणीतरी योगी महात्मा आहे आणि या योगी महात्म्याने या भूताला चिटकवलेलं आहे. म्हणून अशा योगी महात्म्याची चौकशी केली. आसपासच्या मंदिरामध्ये बघितलं तर त्या ठिकाणी नाथ होते. त्या नाथांना बघितलं आणि सांगितलं तुम्ही या भूतांना मोकळं करा, नाहीतर आमच्याशी युद्ध करावं लागेल. अशा भूतांनी युद्ध केलं. त्या ठिकाणी अष्टभैरव स्वतः राजा भूतांचा सर्व आले. सर्व आल्यानंतर युद्ध झालं, सर्व भूतांना चिटकवलं, सर्वांना त्या ठिकाणी बंदिस्त केलं. आणि बंदिस्त केल्यानंतर सर्व भूत शरण आले आणि त्या भूतांना सांगितलं तुम्हाला मी मुक्त करतो, परंतु कुठल्याही नाथ भक्ताला जो माझं स्मरण करील त्याला तुम्ही त्रास द्यायचा. आजही पाहिलं आपण गाणगापूरला भूत वर लटकवले जातात. तसं कुठल्याही जर नाथ भक्ताला त्रास दिला तर मी तुमचे हाल करीन असं नाथांनी सांगितलं आणि त्या भूतांना मुक्त केलं. अशी नाथांची ही जी काही कथा आहे ही अशी आपण उद्या इथून पुढे परत सुरुवात करणार आहोत. आणि आज आपली वेळ आता झालेली आहे आणि प्रसादाची वेळ या ठिकाणी झालेली आहे.